मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागा। गरज भासेल तिथेच वरिष्ठांशी चर्चा होईल। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांचे आदेश। राज ठाकरेंनी दादाचा भुसा केला। सामनातील मुखपृष्ठावर बातमी। हिंदी सक्तीवरून भुसेंकडून काल राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट। मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं निमंत्रण। हिंदी सक्तीविरोधात 2 नको तर एकच मोर्चा हवा। राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन। सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको। पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं। गुणरत्न सदावर्तेंचं शिक्षण मंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही तर मराठी सक्ती। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर। तर मराठीमध्ये टोमण्यांच्या व्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत। फडणवीसांचा टोला। भास्कर जाधवांनी शिवसेनेमध्ये यावं। आम्ही त्यांचे स्वागत करतो। ठाकरे गटामध्ये नाराज असलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंकडून ऑफर। हिंदी अभिनेत्रीशी कथित संबंधांवरून माझ्यावर आरोप झाले, मात्र चौकशीमध्ये सर्व आरोप खोटे असल्याचं उघड। कथित आरोपांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट। माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अज्ञात व्यक्तीकडून पाठलाग। 2 तरुणांसह गाडी वांद्र्यामधील निर्मल पोलिसांच्या ताब्यात। दोघांनी आधी सलमान खानच्या घराची रेकीही केल्याची सूत्रांची माहिती। मी चुकीचं बोललो नाही, काही राजकीय पक्षांच्या टोळक्यांसाठी वक्तव्य होतं। फडणवीसांनी समज दिल्यानंतरही आमदार बबनराव लोणीकर ठाम। पेरणीचे पैसे, अंगावरचे कपडे, बूट भाजपमुळेच मिळाल्याची लोणीकरांची मगरुरीची भाषा। मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी। मराठा आरक्षणाची घटनात्मक वैधता ठरवणाऱ्या कायद्याविरोधातील याचिकांवर 18 जुलैपासून नव्यानं सुनावणी घेण्याचा निर्णय। डोंबिवलीमध्ये भाजपला धक्का। माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांची भाजपला सोडचिठ्ठी। ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये आणखी 3 आरोपींना अटक। भंडाऱ्याच्या पवनीमधील शाळेतील चेतन डोंगरे, गंगाधर डोंगरे आणि सदानंद जांगडेला अटक। ज्ञानोबा माऊलीचा जयघोष। नीरा स्नान करून लोणंदमध्ये विसावला माऊलींचा पालखी सोहळा। भक्तांच्या उत्साहाला उधाण। विठ्ठल नामस्मरणानं बारामती दुमदुमली। संत तुकोबांच्या पालखीचा बारामतीमधल्या शारदा प्रांगणामध्ये मुक्काम। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रेणुका देवी संस्थानच्या माहूरगडाची संरक्षक भिंत कोसळली। मंदिराच्या बाजूने लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम सुरू असताना घटना। ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा। बुलडाण्याच्या मेकर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। डोणगाव परिसरातील शेती पाण्याखाली, गाड्याही बुडाल्या। तर अकोल्यामध्ये अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा। गुजरातसह हिमाचलमध्ये ढगफुटीनंतर मोठा पूर। दोन्ही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी। पुरामुळे जंगलातल्या वृक्षतोडीची पोलखोल। आतापर्यंत 2 जणांच्या मृत्यूची तर 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती। राज्यात नवे 24 कोरोना रुग्ण। जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये एकूण 2449 कोरोना बाधित। सध्या 188 रुग्णांवर उपचार सुरू। तर राज्यामध्ये आतापर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू। कांदिवलीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप। तरुण आरोप करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये गांजा तस्कर पळून जाण्याचा प्रयत्न, मात्र पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी अखेर त्याला गाठलंच। सीसीटीव्ही फुटेज समोर। गांजा तस्करीचं रॅकेट उघडकीस। वाशिमच्या पेडगावमध्ये 2 शेतकरी पैनगंगा नदीच्या पुरामध्ये अडकले। बोट पाठवून शेतकऱ्यांना परत आणलं। शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय। सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे सुखरूप पोहोचलो। ISS मधून शुभांशु शुक्लांचा भारतीयांसाठी संदेश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।